तर चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे माथेरान गुजरात भवनमध्ये. आता सकाळी मॉर्निंगचं टायमिंग आहे आणि आम्हाला जस्ट बुकिंग आली होती आणि आमचे आनंद भाई बघा गुजरातमध्ये काय कस्टमरसोबत बडबड करतात ते काय समजत नाही मला. पण हा आमचा गुजरात भवनचा मेन गेट एरिया. हा खंडाल्याचा जसा बोगदा आहे तसाच आमचा माथेरान गुजरात भवनचा बोगदा बघू शकता तुम्ही. हा आमचे 10, 11, 12, 13 रूम नंबर, स्टँडर्ड रूम सगळे, स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही इथे. हे आमचे लंगडे आजोबा बघा पाणी घालण्यासाठी कसे पाईप घेत आहेत बघू शकता. एकदम स्विमिंग पूलसुद्धा कसा मस्त आहे. हा सगळा आमचा गार्डन. उजव्या हाताला भोलेनाथ. हा डायनिंग हॉल आमचा बघू शकता गुजरात भवन माथेरानचा. हे आमचे सुनील, किरण, मन्या आणि अविनाश बघू शकता कसे रूम साफ करतात. आमचे आजोबा बघा तुम्ही एकदा कसे बरं पाणी घालतात. गार्डन सगळं यांच्यामुळे टिकत आहे आमचा. गुजरात भवनमध्ये एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांची ओळख आहे. हे टाईमपास करताना बघू शकता सुनील आणि अविनाशला. सगळे काम उरकल्यानंतर पबजी खेळण्यासाठी जमलेले गार्डनमध्ये पोरं. आमचा कुर्ल्या केसाचा आंबे पाडण्याची वाट बघत आहे. आजो आमचा निशाणा लावतोय पण त्याला काय आंब्यांवर निशाणा लागत नाही. त्याच्या डोळ्यांवर जरा परिणाम झाला असेल म्हणून त्यांना आंबे टिपत नाही. वांढरं मारायची बेचकी आहे पण ते आंबे पाडण्यासाठी वापरतात. त्यांना आंबे काही टिपत नाही. दगड एकीका आणि आंबा वेगळीकडे जात आहे त्यांचा. माथेरानचा आबाल नेचर सगळं बघू शकता कसे दिसत आहे. आकाशमध्ये बघू शकता तुम्ही काय मस्त व्ह्यू आहे. त्याला काय आंबे पडत नाही. आमचा केशवनी बाबूभाई, माथेरानचा डॉन म्हणून ओळखला जाणारा बाबूभाई. हा इव्हिनिंगचा टायमिंग बघू शकता तुम्ही. बॉयलर माणसं कसे आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरलेले आहेत. आमचा नाईटचा व्ह्यू जिथे जेवणाची भोपी लावलेली असते नाईटला. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.